आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी वर्षा पाचुरे तुमचे स्वागत करते। सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाचे प्रशासन यांच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाइन लेक्चर कंडक्ट करण्यात येत आहेत। यासाठी मी FY BCom शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये संघटनात्मक कौशल्य विकास हा सब्जेक्ट तुमच्या समोर मांडत आहे। यामध्ये संघटना म्हणजे काय किंवा संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात त्या व्यक्तींना संघटनेमध्ये काम करत असताना ज्या प्रकारच्या कौशल्यांची आवश्यकता असते अशी कोणत्या प्रकारची कौशल्ये असतात तर त्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली। किंवा संस्थेमध्ये चालणारे जे काही कार्य आहे ते कशा पद्धतीने चालतं या सर्व घटकांचा अभ्यास आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत। तर यासाठी आपल्याला जो काही सिलेबस देण्यात आलेला आहे त्यामध्ये मुख्यतः आपल्याला 4 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऑफिस, सेकंड ऑफिस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट, थर्ड ऑफिस रेकॉर्ड्स मॅनेजमेंट अँड फोर्थ ऑफिस वर्क। या 4 प्रकारच्या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर यामध्ये जो काही पहिला चॅप्टर आहे आधुनिक कार्यालयाची संकल्पना या चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये मुख्यतः आपण जे काही कार्यालय आहेत त्याचा अर्थ, कार्यालयाची व्याख्या, कार्यालयाचे महत्त्व, तसेच कार्यालयाची वैशिष्ट्ये आणि कार्यालयामार्फत केली जाणारी जी काही कार्य आहेत त्या सर्व कार्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। याबरोबरच जे काही कार्यालयाची पारंपरिक आणि आधुनिक संकल्पना आहेत त्याचा देखील अभ्यास करणार आहे। तर यामध्ये जे काही कार्यालय वातावरणाचे जे काही घटक आहेत ते कोणते असतात, तसेच कार्यालयाची जी काही पारंपरिक संकल्पना आणि आधुनिक संकल्पना आहेत यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने फरक करू शकतो तर याची माहिती देखील आपण बघणार आहोत। आणि आधुनिक कार्यालय जे काही आहेत त्याचे गुणधर्म किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये असतात तर त्या वैशिष्ट्यांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आणि कार्यालयाचे जे काही स्थान आहेत त्या संदर्भामध्ये आपण जे काही इमारत बांधली जाते त्याचा नकाशा असेल किंवा कार्यालयामध्ये असणारी अंतर्गत रचना असेल या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहे। म्हणजे कार्यालयाची इमारत बांधताना किंवा कार्यालयाची जी काही अंतर्गत रचना असेल ती कशा पद्धतीची असावी या सर्व गोष्टींचा विचार करूनच ती जे काही कार्यालयाचं स्थान असेल ते ठरवलं जातं। या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय। तर सुरुवातीला आपण जे काही कार्यालय आहेत ते कार्यालय म्हणजे काय तर या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत। तर जे काही कार्यालय आहेत त्यामध्ये आपल्याला डेनियर या तज्ज्ञाने व्याख्या सांगितली की कार्यालय म्हणजे कारकुनी स्वरूपाची कार्य जेथे केली जातात अशी जागा। कारकुनी स्वरूपाची कार्य म्हणजेच काय की ज्या ठिकाणी माहितीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जातात किंवा जे काही वेगवेगळे कर्मचारी असेल ते एकमेकांमध्ये परस्पर सहाय्य करून माहितीवर प्रक्रिया करणारे आणि त्या माहितीची देवाणघेवाण करण्याचं कार्य त्या व्यक्तींमार्फत केलं जाते याला आपण म्हणू शकतो की कार्यालय। तसेच जे काही दुसरे तज्ज्ञ आहेत जॉर्ज टेरी यांनी देखील आपल्याला कार्यालयाची दुसरी व्याख्या सांगितली की कार्यालय म्हणजे अशी जागा आहे की जेथे माहितीचे संकलन आणि माहितीच्या उपलब्धतेशी निगडित असलेली सर्व कार्य केली जातात। म्हणजेच माहिती जमा केली जाते, माहितीचं वर्गीकरण केलं जातं, माहितीचे विश्लेषण केले जाते आणि त्या आधारावर आपण त्या माहितीचे कोष्टके किंवा जे काही तक्ते असेल ते तयार करण्याचं काम केलं जातं। आणि ज्या व्यक्तींना त्या माहितीची गरज असेल एखादा निर्णय घेण्यासाठी त्या संबंधित व्यक्तींना ती माहिती पुरवण्याचं कार्य हे कार्यालयामार्फत केलं जातं। त्याला आपण कार्यालय असं म्हणू शकतो। जे काही कार्यालय आहेत त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे कोणते घटक आहे की त्यामुळे काय झाले की कार्यालयाला महत्त्व प्राप्त झाले तर जॉर्ज टेरी या तज्ज्ञाने म्हटले की माहिती हे मानवाचे सर्वश्रेष्ठ शास्त्र होय आणि कार्यालय अशी जागा आहेत की जेथे माहितीचे संकलन आणि तिच्या उपलब्धतेशी निगडित असलेले सर्व कार्य केले जाते। म्हणजे असं कोणतेही कार्य नाही की ज्या ठिकाणी आपल्याला माहितीची आवश्यकता नसते। प्रत्येक कार्य एखादा निर्णय घ्यायचा असेल, धोरण ठरवायचं असेल
या संदर्भामध्ये किंवा एखादा उत्पादन विभाग असेल, विक्री विभाग असेल, या प्रत्येक विभागांना माहितीची आवश्यकता त्या ठिकाणी पडतच असते. तर प्राध्यापक डिक्सी या तज्ज्ञाने तुलनात्मक अभ्यास करून किंवा तुलनात्मक गोष्टींचा विचार करून आपल्याला जे काही कार्यालयास प्राप्त झालेले महत्त्व आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी त्यांनी काय केले की कार्यालयाची तुलना ही घड्याळाशी केली. म्हणजे घड्याळाला जसं स्प्रिंगची आवश्यकता असते तशा पद्धतीने व्यवसायाला कार्यालयाची आवश्यकता असते हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळामध्ये स्प्रिंग असल्याशिवाय घड्याळ चालू शकत नाही, तशाच पद्धतीने व्यवसायाला कार्यालयात नसल्यास आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. यावरून आपल्याला जे काही कार्यालयाला असणारे जे काही महत्त्व आहेत ते समजू शकते. ज्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसते. आपण ते कार्य घरबसल्या किंवा एखाद्या प्रवासाच्या ठिकाणी देखील ते कार्य करू शकतो. कार्यालयामध्ये बौद्धिक स्वरूपाचे कामकाज जे काही आहेत ते काम करण्याचं कार्य केलं जाते. बौद्धिक स्वरूपाचे कामकाज म्हणजेच काय, माहिती जमा करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं, विश्लेषण करणं आणि चांगल्या प्रकारे ती ज्या व्यक्तीला गरजेची असेल त्या संबंधित व्यक्तीला उपलब्ध होईल आणि त्याच्या आधारे निर्णय घेण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जाते. जे काही कार्यालय आहेत, व्यवसाय संस्थेमध्ये कार्यालयाशिवाय कुठल्याही प्रकारचं संचालन किंवा प्रशासन होत नसतं. आता जे काही कार्यालय आहेत त्याचा संबंध हा वेगवेगळ्या प्रकारची जे काही तथ्य असेल, आकडेवारी असेल किंवा माहितीशी येतो. कारण कोणताही निर्णय घ्यायचा असेल, कोणत्याही प्रकारचे धोरण ठरवायचे असेल तर त्या संबंधीची जी काही असणारी आकडेवारी असेल ती जमा केल्याशिवाय, त्याचं वर्गीकरण आणि विश्लेषण केल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी घेत नसतो. कार्यालयामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे ती जमा केली जाते, त्या माहितीची नोंद केली जाते आणि विश्लेषण करण्यासाठी देखील ती माहिती वापरली जाते. आणि विश्लेषण झाल्यानंतर ती माहिती जपून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी काही कागदपत्रे आहेत ती तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केले जाते. आणि चांगल्या प्रकारे कार्यालयामध्ये माहितीवर आधारित असलेली सर्व प्रकारची जी काही कार्य आहेत ती करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जाते. आता कार्यालयामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जाते त्याचं वर्गीकरण मुख्यतः 2 भागामध्ये करण्यात आले, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. तर प्राथमिक कार्यामध्ये माहिती जमा करणे, माहितीची नोंद करणे, त्या माहितीची नोंद झाल्यानंतर तिचे जतन करणे, तिचे विश्लेषण करणे आणि ती माहिती पुरवणे, तसेच जी काही माहिती आहे ते सर्व माहितीचे हिशेब ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केले जाते. तर प्राथमिक कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी वेगवेगळ्या प्रकारची पूरक कार्य गरजेचे असतात किंवा पूरक कार्य म्हणून जी कार्य आपल्याला गरजेचे असतात त्यांना आपण दुय्यम कार्य असं देखील म्हणू शकतो. तर यामध्ये कामाचे नियोजन करणे, जे संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जातात ते काम कोणी, कोठे, केव्हा आणि कशा पद्धतीने करायचे या सर्व प्रकारचं नियोजन केलं जाते. ते कार्यालयामार्फत करण्याचं कार्य केलं जाते. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, संस्था म्हटल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्य केले जातात आणि ते कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि त्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक असलेली सर्व प्रकारची कौशल्य असेल तरच ते काम चांगल्या प्रकारे करू शकतात. मग व्यवसाय संस्था असेल किंवा तिचं जे कार्यालय असेल त्या कार्यालयामार्फत या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जाते. तसेच संस्थेची जी काही संपत्ती असेल त्या संपत्तीची नोंद करणं, म्हणजे त्याच्यामध्ये झालेली वाढ असेल किंवा झालेली घट असेल त्याचं मूल्यांकन करण्याचं कार्य हे त्या संस्थेमार्फत केलं जाते. तसेच संस्थेतील सर्व व्यवहारावरती, कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य देखील कार्यालयामार्फत केलं जाते. व्यवसाय संस्था म्हटल्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींशी तिचा संपर्क हा येत असतो. मग त्या ठिकाणी संस्थेच्या वतीनं कार्यालयामार्फत काय केलं जाते, पत्रव्यवहार करण्याचं कार्य केलं जाते. मग यामध्ये ग्राहक असेल, पुरवठादार असेल किंवा सरकार असेल यांच्याशी हा पत्रव्यवहार केला जातो. तसेच कार्यपद्धती ठरवली जाते, विभागणी केली जाते आणि जनसंपर्क साधण्याचं कार्य देखील केलं जाते. विस्तृत स्वरूपामध्ये आपण जे काही कार्य आहेत ती कार्य बघणार आहोत.
कार्यालयाची कार्य. प्राथमिक कार्य, तर यामध्ये माहिती जमा करणे. संस्थेला दैनंदिन प्रकारचे जे काही कार्य आहेत ते कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा संस्थेचं जे काही उद्दिष्ट आहेत ते साध्य करण्यासाठी विविध प्रकारची माहिती वेगवेगळ्या मार्गांनी जमा करण्याचं कार्य कार्यालयाला करावं लागतं. यामध्ये ग्राहक असेल, बाजारपेठ असेल, पुरवठादार असेल, स्पर्धक व्यक्ती असू शकतात. या सर्व घटकांकडून आवश्यक असलेली सर्व माहिती जमा करण्याचं कार्य हे कार्यालयामार्फत केलं जाते. दुसरं कार्य आहे माहितीची नोंद करणे. कार्यालयाला आवश्यक असणारी माहिती जमा केल्यानंतर त्या सर्व माहितीची नोंद केली जाते, जेणेकरून भविष्यामध्ये ते आपल्याला पाहिजे त्यावेळेस उपलब्ध होऊ शकेल. पारंपरिक पद्धतीने फाईलच्या माध्यमातून धारिकांचा वापर करून ही सर्व माहितीची नोंद केली जायची, परंतु सध्याच्या आधुनिक काळात माहिती जतन करून ठेवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो आणि चांगल्या पद्धतीने भविष्यकाळात ते आपल्याला वापरणं देखील त्यामुळे शक्य होते. तिसरं जे काही कार्य आहेत माहितीचे जतन करणे. कार्यालयाला आवश्यक असणारी जी काही माहिती आहे ती जमा करून तिचं व्यवस्थित नोंद केली जाते आणि योग्य प्रकारे जतवणूक करण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जातं, जेणेकरून व्यवसाय संस्थेला भविष्यकाळात कोणत्याही प्रकारचा जरी निर्णय घ्यायचा असेल, धोरण ठरवायचं असेल, तर या माहितीचा वापर करणं त्या ठिकाणी शक्य होते आणि ही माहिती जमा करण्याचं काम हे कार्यालय वेळोवेळी करत असते. माहितीचे विश्लेषण करणे. कार्यालयाने जी माहिती जमा केलेली आहे त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्याच्या आधारे नंतर अहवाल, टिप्पणी, कोष्टके तयार केली जातात, जेणेकरून चांगल्या पद्धतीने ती निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना मदत करणारी ठरू शकतात. पाचवं जे काही कार्य आहे त्यामध्ये माहिती पुरवणे. माहिती संबंधी आपण वरच्या सर्व कार्यांचा विचार केल्यानंतर माहिती आवश्यक त्या विभागामध्ये त्यांच्या गरजेनुसार पुरवण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जातं. म्हणजेच माहिती जमा केली जाते, तिचं वर्गीकरण केलं जातं, जतवणूक केली जाते, विश्लेषण केलं जातं आणि जो काही विभाग असेल, मग उत्पादन विभाग असेल, विक्री विभाग असेल, संशोधन विभाग असेल, त्यांना त्यांच्या गरजेनुसार ती माहिती पुरवण्याचं कार्य हे कार्यालयामार्फत केलं जातं. मग उत्पादन विभाग असेल तर त्यांच्यासाठी कोणत्या मालाचे उत्पादन करायचे आहे, ते किती प्रमाणात करायचे, तर विक्री विभाग असेल तर किती विक्री करावी, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवण्याचं कार्य कार्यालयामार्फत केले जाते. सहावं जे काही कार्य आहेत हिशेब ठेवणे. संस्थेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार केले जातात ते सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जाते. म्हणजेच संस्थेने वर्षभरात जे काही व्यवहार केले असेल त्याच्यामध्ये झालेली विक्री असेल, झालेला खर्च असेल आणि त्यातून मिळालेले वस्तूंच्या विक्रीतून मिळालेलं उत्पादन असेल किंवा उत्पन्न असेल, हे सर्व प्रकारची माहिती हिशेबातून त्या संस्थेतील जे काही संबंधित व्यक्ती असेल त्यांना समजू शकते आणि सर्व हिशेब ठेवण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जातं. दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य पार पाडण्यासाठी ज्या पूरक कार्यांची आपल्याला आवश्यकता असते त्यांना आपण दुय्यम कार्य असं म्हणतो. म्हणजेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जातात. त्यामध्ये पहिलं जे काही कार्य आहेत कामाचे नियोजन करणे. व्यवसाय संस्थेमध्ये कोणते काम कोणी, कोठे, केव्हा आणि किती वेळात पार पाडायचे आहेत यालाच आपण नियोजन असं म्हणतो. या संदर्भामध्ये कामाचा आराखडा तयार करणे, वेळापत्रक तयार करणं, हे सर्व प्रकारची जे काही कार्य असेल ती कार्यालयामार्फत केली जातात. संस्थेमध्ये जे काही कार्य करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य देखील हे कार्यालयामार्फत केलं जाते. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारचं जे काही कार्य करून घ्यायचं असेल तर त्या कर्मचाऱ्यांना त्या प्रकारची कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेलं जे काही प्रशिक्षण आहे ते देण्याचं काम कार्यालयामार्फत केलं जाते. सध्याच्या काळामध्ये संगणकाचे जे काही प्रशिक्षण आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्यास देणं
अनिवार्य झाले आहे. तिसरं जे काही कार्य आहे त्यामध्ये संपत्तीची नोंद करणे. प्रत्येक व्यवसाय संस्थेत विविध प्रकारच्या संपत्तीची आवश्यकता असते आणि या सर्व प्रकारच्या संपत्तीची नोंद कार्यालयामार्फत होत असते. म्हणजेच जी काही संपत्ती कार्यालयामार्फत खरेदी केली जाते तिचे मूल्यांकन केलं जातं. मग त्यामध्ये झालेली वाढ असेल किंवा घट असेल याचं मूल्यांकन करण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जातं. चौथं जे काही कार्य आहे त्यामध्ये नियंत्रण ठेवणे. नियंत्रणाचे कार्य हे व्यवस्थापनाकडून केले जाते आणि नियंत्रण करण्यासाठी कार्यालयामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया या केल्या जातात. त्यामध्ये जे काही केलं जाणारं कार्य आहे त्याबद्दल प्रमाण निश्चित केलं जाते आणि त्याची तुलना ही प्रत्यक्ष कामाशी केली जाते. मग दोन्हीमध्ये काही फरक आढळलास तर जे काही संस्थेला जर अपयश मिळालेलं असेल तर अपयश मिळाल्याची कारणे कोणती आहेत ती कारणे शोधली जातात आणि त्यावरती आवश्यक त्यावेळी जे काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते सर्व प्रकारचे उपाययोजना त्या ठिकाणी शक्य होतं. पाचवं जे काही कार्य आहे त्यामध्ये पत्रव्यवहार करणे. जे काही व्यवसाय संस्था आहेत व्यवसाय संस्थेचं अस्तित्व जर दीर्घकाळ टिकून ठेवायचं असेल आणि व्यवसाय संस्थेचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी संस्थेशी संबंधित असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींशी पत्रव्यवहार करण्याचं कार्य हे कार्यालयामार्फत केले जाते. उदाहरणार्थ ग्राहक असेल, धनको असेल, ऋणको असेल, सरकार, स्पर्धक कंपन्या, पुरवठादार या वेगवेगळ्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने संस्थेशी संबंधित असतात आणि या प्रत्येक व्यक्तीशी पत्रव्यवहार करण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जाते. सहावं कार्य कार्यपद्धती ठरविणे. कार्यालयातील सर्व कामे कोणत्या क्रमाने आणि कोणत्या पद्धतीने केली जावीत हे ठरवण्याचं काम व्यवस्थापनाकडून केले जाते. 7. कामाची विभागणी करणे. व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जातात आणि प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याची आवश्यकता असते. यासाठी जे काही संस्थेमध्ये कार्य करणारे कर्मचारी आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे असणारे जे काही कौशल्य आहेत त्या कौशल्याचा विचार करून त्या व्यक्तीला कामाची विभागणी केली जाते जेणेकरून ती व्यक्ती आपल्या कौशल्याचा वापर करून सोपवलेलं काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकते आणि त्याचा संस्थेला जास्तीत जास्त फायदा देखील होऊ शकतो. आणि 8वं जे काही कार्य आहेत त्यामध्ये जनसंपर्क साधण्याचं काम हे कार्यालयामार्फत केलं जातं. म्हणजेच व्यवसायाशी संबंधित असलेले जे काही वेगवेगळे घटक आहेत, ग्राहक असेल, सरकार, व्यापारी किंवा समाजातील कोणताही घटक, या प्रत्येक घटकाशी संपर्क प्रस्थापित करणे आणि त्याच्या मनामध्ये संस्थेप्रती असणारी जी काही प्रतिमा आहे ती उंचावण्याचे काम या कार्यालयामार्फत केलं जाते. अशा पद्धतीने जे काही कार्यालय आहेत, कार्यालय म्हणजे काय किंवा कार्यालयाचं जे काही महत्त्व आहे ते आपण बघितले आणि कार्यालयामध्ये केली जाणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात त्यामध्ये प्राथमिक कार्य असेल आणि दुय्यम कार्य आहेत. ते कोणकोणती कार्य आहेत या सर्व कार्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थँक्यू.